बुलढाणा शहरातील संगम चौक परिसरात रात्रीच्या सुमारास एका दुचाकीला आग लागल्याची घटना घडली आणि परिसरात एकच खळबळ उडाली. ही दुचाकी देऊळघाट येथील गफ्फार खान पठाण यांची असल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. घटनेनंतर जफ्फार खान पठाण यांनी गंभीर आरोप केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन अज्ञात व्यक्ती मागून आले आणि त्यांनी दुचाकीवर पेट्रोल टाकून आग लावली. तसेच त्या व्यक्तींनी त्यांनाही जाळण्याचा प्रयत्न केला असा दावा त्यांनी केला होता. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करताच एक महत्त्वाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी दिसते ते पूर्णपणे वेगळे चित्र दाखवते. व्हिडिओमध्ये जफ्फार खान पठाण स्वतःच दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकताना आणि गाडी पेटविताना दिसत असल्याचे समोर आले. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी दुचाकी पेटवली हा आरोप खोटा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यांनी स्वतःचीच दुचाकी का पेटवली, यामागे नेमके कारण काय, या सर्व बाबींचा सखोल तपास सध्या पोलीस करीत आहेत. दरम्यान या संपूर्ण घटनेचा पहिला सीसीटीव्ही व्हिडिओ सिटी न्यूजच्या हाती लागला असून त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. म्हणजेच संगम चौकातील दुचाकी पेटविण्याच्या घटनेत आता मोठा नवा ट्विस्ट समोर आलाय. अज्ञात व्यक्तीवर करण्यात आलेला आरोप सीसीटीव्हीमुळे खोटा ठरलाय. मात्र स्वतःचीच गाडी पेटविण्याचे नेमके कारण काय, याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.